शुक्रवारी भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका चिमुकलीची हत्या आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करत हत्याची घटना घडल्यानंतर खरं तर आज भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद जो आहे तो पाळण्यात येतोय। आता आपण पाहिलं तर हे भोरमधली मुख्य बाजारपेठ आहे आणि मुख्य बाजारपेठेतली सर्व दुकानं जी आहेत ती बंद असल्याचं पाहायला मिळतंय। जी घटना परवा घडली त्या अनुषंगाने जर पाहिलं तर व्यापारी असोसिएशन असेल, सर्व दुकानदार असतील आणि नागरिक असतील यांच्याकडून या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो सध्या दिलेला पाहायला मिळतोय। जेव्हा ही घटना परवा घडली त्या दिवसापासूनच खरं तर नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने आपला संताप व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे पाहिलं तर जेव्हा ही घटना घडली त्यानंतर शुक्रवारच्या संध्याकाळी नसरापूर गावातील दुकाने बंद करण्यात आलेली होती। त्यानंतर कारसुद्धा दिवसभर कडकडीत बंद जो आहे तो या नसरापूर गावात पाळण्यात आलेला होता आणि त्यानंतर आज पाहिलं तर भोर तालुका असेल, राजगड तालुका असेल, या दोन्ही तालुक्यात या नागरिकांकडून कडकडीत असा बंद जो आहे तो पाळण्यात येतोय आणि बंद पाडून नराधमाला फाशीची शिक्षा तात्काळ हवी अशी उत्स्फूर्तपणे मागणी जी आहे ती या बंदच्या माध्यमातून खरं तर या नागरिक असतील किंवा दुकानदार असतील, व्यापारी असोसिएशन असतील यांच्या सदस्यांकडून करण्यात येते। जी घडलेली घटना आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा हवी, लवकरात लवकर फाशीची शिक्षा हवी अशी मागणी जी आहे या नागरिकांची। आणि त्याच अनुषंगाने पाहिलं तर आज भोर आणि राजगड तालुका बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या हाकेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा या दुकानदाराकडून मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।